म्हणजे मी हादरून गेले रे. म्हणजे मला तर शॉक होता. अजूनही धडधडते, हातपाय थरथरतात माझे, कापतात. म्हणजे आई आपल्या आपल्या घरात आईच्या बाबतीत हे असं होऊ शकतं. आईनं कोणी किडनॅप करू शकतं, मी विचारच करू शकत नाहीये. आई आपल्या तशा खमक्यात रे, पण शेवटी वय असतंच ना समर. स्वानंदी मॅडम नसतं तर काय झालं असतं ग माझं? म्हणजे सैरभैर झालो असतो, आजीच्या काळजीने वेड लागलं असतं मला. मी ना ऍक्च्युली नेमकी बघ ना, कालच मला त्या किटी पार्टीला जायचं होतं. आणि म्हणजे मला जायचं नव्हतं, एवढा आग्रह केला ना, म्हणजे मी गेले. नसते गेले तर बरं झालं असतं. पण तू तू एक फोन करायचा ना मला, मी किटी पार्टी वगैरे सगळं सोडून आले असते. आई किती महत्वाची आहेत माझ्या मैत्रिणींपेक्षा. काकू त्यावेळेस एवढं करणे इतकी सुद्धा सवड नव्हती मला. कसं सांगणार तुला? खूप पटापट हालचाली कराव्या लागल्या आम्हाला. मी म्हटलं ना तुला, मी सुन्न झालो होतो. स्वानंदी मॅडम होत्या ना माझ्या बरोबर म्हणून बरं. हो बाई, स्वानंदी आहेस तशी खंबीर. खरंच मानलंच पाहिजे तिला. म्हणजे तूही आमच्या सगळ्यांच्या बाबतीत तसाच आहेस रे. पण आईंच्या बाबतीत तू खूप हळवा होऊन जातोस. बरं झालं स्वानंदी होती ते. पण समर, आईंच्या बाबतीत हे झालं म्हणजे आपल्या घरातल्या कोणाच्याही बाबतीत हे होऊ शकतं ना. उद्या माझ्या बाबतीत झालं. अरे अधिरा, अर्पिता, अंशू आणि स्वानंदी तर तुझी बायको आहेत, राजवाड्याची बायको. म्हणजे त्यांच्या बाबतीतही कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं ना. मला याचा सिरियसनेस कळतोय काकू. काळजी करू नकोस. योग्य ती पावलं उचलली आहेत मी ऑलरेडी. आपण सिक्युरिटी वाढवतोय. फक्त एकच करा, कॉपरेट करा आणि इथून पुढे सगळ्यात जास्त अलर्ट राहा. हो हो. स्वानंदी पण हेच म्हणाली असेल ना, की अजून काही म्हणाली का? कशाबद्दल? हेच म्हणजे तिने अजून काही सुचवलं का, हे विचारायचं होतं मला. नाही नाही, असं काहीच नाही. म्हणजे सध्या तरी आम्ही आजीच्या तब्येतीवरच फोकस करायचं ठरवलंय. आईने ठणठणीत बरं व्हायला हवं. आणि हे ना फक्त स्वानंदीच करू शकते. आता कुठे गेली आहे स्वानंदी? दिसली नाही सकाळपासून ना. बाहेर वगैरे गेली आहे का? नाही, खरं तर मला पण नाही दिसल्या. काहीतरी कामासाठी गेल्या असतील, येतील त्या. अच्छा. एक मिनिट. सॉरी काकू, ऑफिसचा फोन आहे, मला घ्यायला लागेल. हो अगदीच. मी अरे इथनं जात होते म्हणून. हॅलो. हां, हो मिळालं ना मला. हे प्रकरण इथेच थांबायला हवं. स्वानंदीने जास्त खोलात शिरायला नको. का कोण जाणे, पण स्वानंदीच्या नजरेची ना खूप भीती वाटायला लागली आहे मला. माणसाच्या मनात नेमकं काय चाललंय ना, हे जणू दिसतच तिला. हे सगळं लवकर थांबायला हवं. दादा दादा थोडी थोडी फास्ट घ्या बरं. आणि लक्ष ठेवा त्या बाईकवर. कुठे गेले? रस्ता तर सरळ आहे, नाही जाणार. एक काम करा, पटकन युटर्न घ्या. मला वाटतं आदल्या गल्लीमध्ये ते उजवीकडे वळलेत. युटर्न घ्या. ते बघा, ते तिथे घ्या. बस 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 बस, साईडला घ्या. एक मिनिट. दादा, मला बोलायचंय जरा तुमच्याशी. हा बोला. तुम्ही आमच्या घरी आला होतात. अंशुमन राजवाडे माझा धीर आहे. तर तुम्ही आमच्या घरी आला होतात. मग आम्ही काय करू? नाही, काही करू नका. फक्त मला सांगा, तुम्ही घरी का आला होतात? तुमच्या धीराला विचारा ना. आता त्याच्याकडनं कळणं शक्य असतं तर मी एवढा पाठलाग करून तुमच्या मागे आले असते का? हे बघा, तुमच्यामध्ये आणि माझ्या धीरामध्ये, अंशुमनमध्ये नक्की काय व्यवहार आहे हे मला कळणं खूप गरजेचं आहे. हे बघा, आमच्या आजींचा जीव धोक्यात आहे. त्यामुळे प्लीज मला सांगा, तुम्ही नक्की कसली वसुली करायला आला होतात घरी? तुम्हाला मदत करण्याच्या नादात आम्ही पोलिसांच्या लपड्यात पडू? नाही नाही नाही, असं काही नाही होणार. मी देते ना तुम्हाला खात्री. अंशुमने बीट लावण्याचे पैसे घेतले होते आमच्या शेडकडून, म्हणून आम्ही ते वसुली करण्यासाठी तुमच्या घरी आलो होतो. पण मग त्याने कालच्या दिवसात पैसे चुकते केलेत का तुमचे? हो. म्हणजे हेच पैसे मिळवण्यासाठी अंशुमनने आजींना किडनॅप करवलंय. नाहीतर अचानक येतील कुठून ह्याच्याकडे पैसे? दादा, एक रिक्वेस्ट आहे. हे सगळं तुम्ही समर राजवाडेंसमोर बोलू शकाल? अंशुमनचे मोठे दादा आहेत ते.
हे बघा, तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही ह्याची हमी मी देते. सावकाश. अरे मी माझी चालू शकते ना, माझी चालते येतं मला. नाही, आजी गुंगीचं औषध दिलंय त्यामुळे तुला एकटीने सोडण्याचा प्रश्नच नाही. हा. मला नाही असं ना आजारी बिजारी पडायला नाही रे आवडत बाबा. मला तर खूप आवडतं, हो की नाही? काय ते- मग? ए पिंट्या, कंटाळा आला जरा जाऊया नाही पार्क मध्ये एक फेरी मारू. नाही, आता बिलकुल नाही. आता जे काही चालायचं ते घरातल्या घरात, आणि तो पण माझा हात हातात धरून, कळलं? हा. कळलं. आई आता कसं वाटतंय तुम्हाला? अगदी उत्तम आहे. हा पिंट्या ना उगीच बाऊ करतोय. ग्रॅनिनलो, आम्ही ना तुमचे किडनॅपिंगचं ऐकून खूप घाबरलो होतो, पण तुम्ही ओके आहात ना? तुला काही होत नाहीये ना जी नीट आहेस ना? अरे म्हटलं ना काही झालं नाही म्हणून. विसरा आता ते सगळं काय झालं ते झालं. ते तुम्ही ना असे सारखे सारखे प्रश्न नका बाबा विचारू. ओके ओके ओके, शांत हो तू. झालं ना आता, म्हणजे मी आले ना परत. तोच विषय किती वेळा घोळवायचा रे. बरं ठीक आहे, कोणी तो विषय काढणार नाही. ठीक आहे, रिलॅक्स. नंदू कुठे रे? म्हणजे तिला बघून ना मला शांत वाटेल एकदम. मी आले आजी, आले आजी, आले आजी, आले. स्वानंदी मॅडम, अहो कुठे निघून गेला होता तुम्ही सकाळी, आणि ही कोण माणसं आहेत तुमच्या बरोबर? मी आजींच्या किडनॅपिंगच्या मागचं सत्य शोधायला गेले होते. आणि मी काहीही बोलण्याआधी ही माणसं तुमच्याशी बोलतील. दादा प्लीज, तुम्ही जे काही मला सांगितलंय ते समर राजवाड्यांनाही सांगा. अरे हे काय काय चाललंय सगळं? राजवाडे साहेब, तुमच्या भावाने आमच्या शेटकडून पैसे घेतले होते रेसवर लावण्यासाठी. नाही नाही दादा, खोटं बोलतायत ते. थांब, तुम्ही बोला पुढे. आणि हा किती पैसे देणं लागतो आता? कालच त्यांनी हिसाब क्लिअर करून टाकलाय. म्हणजे त्यांनी पैसे दिले तुम्हाला? हेच सांगण्यासाठी आम्हाला मॅडमने इथं बोलवलं होतं. आता आमचं काम झालंय, निघतो आम्ही. थँक्यू, थँक्यू सो मच. तू रेसवर पैसे लावलेस अंशुमन? अरे जुगार आहे तो. दादा सॉरी, चुकलं माझं. मी परत नाही करणार असं. अरे दरवेळेस तू असे उद्योग का करतोस? आता आपल्या घरामध्ये आजी आजारी आहे, आणि आता मला फक्त तिच्या तब्येतीवरती फोकस करायचा आहे. पण एकदा आजीला बरी होऊ दे, मग आपण बोलूया यावर. हा, म्हणजे आम्ही सगळ्यांनी कष्ट करून पैसे कमवायचे आणि ते तू जुगारावरती उडवायचेस. अशा नंतर पुन्हा तुझ्याकडे पैसे किती असू द्यायचे किंवा ठेवायचे का नाही ठेवायचे यावर विचार करायला लागेल. थँक्यू स्वानंदी मॅडम, ही गोष्ट तुम्ही माझ्या नजरेस आणून दिली.